महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत बहुतांश लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत. परंतु काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. तर अशा महिलांनी काय करावे हे आपण पुढे व्हिडिओत बघू. ज्या महिलांना आपल्या मोबाईलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाहीत, आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे असा मेसेज आला असेल, तर अशा महिलांनी आपल्या बँकेत जाऊन आपला आधार बँकेत डीबीटी लिंक करून घ्यावे. डीबीटी लिंक म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, म्हणजे जे अकाउंट तुमच्या आधारशी डीबीटी लिंक असेल अशा बँक खात्यात आपले पैसे डायरेक्ट ट्रान्सफर होतील. जवळपास 27 लाख महिलांचे आधार हे बँक खात्याशी डीबीटी लिंक नाही. आपले आधार बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण गुगलवर myAadhar.uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपला आधार क्रमांक टाकून आलेला OTP भरून लॉग इन करा. त्यानंतर बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक करा. येथे आपले बँकेचे नाव व बँक सीडिंग स्टेटस दाखवले जाईल. जर इनॲक्टिव्ह किंवा डाटा नॉट फाउंड येत असेल तर आपण ते बँकेत जाऊन डीबीटी लिंक करावे किंवा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे खाते ओपन करावे, म्हणजे आपले पैसे या बँक खात्यात जमा होतील. कारण जे खाता आपल्या आधारशी लिंक असेल अशाच खात्यात आपले पैसे जमा होणार आहेत. तर आजच हे काम करा, अन्यथा आपले पैसे आपल्या बँक खात्यात जमा होणार नाहीत. ज्यांचे बँक सेव्हिंग स्टेटस ॲक्टिव्ह दाखवत असेल आणि अजूनही पैसे जमा झालेले नसतील, अशा महिलांचे पैसे येणाऱ्या 17 तारखेपर्यंत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील.